खरं तर निर्ढावलेलं कोण आहे आणि निगरगट्ट कोण आहे याचा निकाल विधानसभेला लागला. मला संजय राऊत यांना आव्हान करायचं आहे. संजय राऊत, तुम्ही असं म्हणतायत की अशा पद्धतीची कर्ज फेड किंवा अशा पद्धतीची मदत ही धूळफेक आहे. संजय राऊत, तुम्ही हेक्टर आणि एकर याचा फरक गुगल सर्च न करता जर का सांगितला तर मी संजय राऊत यांना 11 रुपयाचं बक्षीस देईल. यांना शेतीतलं काहीही कळत नाही. सामनामध्ये बसायचं, पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या नावानं आक्रोश आपल्यालाच आहे, शेतकऱ्यांचा कळवाळा आपल्यालाच आहे, अशा पद्धतीची बतावणी करण्याचं काम संजय राऊत सातत्यानं करतायत. संजय राऊत यांना शेतीतलं काहीही कळत नाही. संजय राऊत यांनी गुगल सर्च न करता हेक्टर आणि एकर यामधला जर का फरक सांगितला तर मी संजय राऊत यांना 11 रुपयाचं बक्षीस द्यायला तयार आहेत. देवाभाऊ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं पॅकेज, अतिशय चांगल्या पद्धतीची मदत शेतकऱ्यांना दिलेली आहे. ही देवाभाऊंनी दिलेली मदत तुम्हाला कळणार नाही, कारण तुम्हाला समजणार नाही. तुमच्यामध्ये दानत नाही आहे. तुम्ही मंत्री असताना, तुमचे नेते मुख्यमंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यांना दमडी दिली नाही. तुम्ही अशा पद्धतीचं एकही पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिलं नाही. त्यामुळं देवाभाऊंनी दिलेलं पॅकेज तुम्हाला कळणार नाही.